नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। श्री विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा उद्या होणार। यंदा बंगळुरूहून आला आहे देवाचा विवाह पोशाख। पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा माघ शुद्ध पंचमी 2 फेब्रुवारी वसंत पंचमी निमित्त साजरा होत आहे। पंढरीतील विठ्ठल मंदिरात या सोहळ्याची परंपरेनुसार तयारीची धामधूम सुरू आहे। या विवाह सोहळ्यासाठी पोशाख बंगळुरूहून आलेला आहे। हा विवाह सोहळा परंपरेनुसार पार पाडण्यात येणार असल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोती यांनी दिली। श्री रुक्मिणी स्वयंवर कथा 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान दुपारी 4 ते 6 या वेळेत आयोजित करण्यात आले आहे। परंपरेनुसार वसंत पंचमी दिवशी सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा होत आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिराला भाविकांकडून आलेला पोशाख आषाढी यात्रा काळात भाविकांना देणगी मूल्य घेऊन देण्याची व्यवस्था केली जाते। कपड्याचा पोत लक्षात घेऊन पोशाख वस्त्रांची देणगी मूल्य ठरते। काही साड्यांचा उपयोग मंदिरात दर्शनासाठी आलेल्या मान्यवरांना भेट स्वरूपात देतात। वसंत पंचमीच्या दिवशी पहाटे काकड आरती वेळेस श्री विठ्ठलास सोन्याच्या मुखवट्याऐवजी पांढरे पागोटे घालण्यात येते। या दिवसापासून श्री विठ्ठलास पांढरा पोशाख रंगपंचमीपर्यंत सुरू होतो। पहाटे नित्यपूजेच्या वेळेस देवास गुलाल टाकण्यात येतो। तसेच श्री रुक्मिणी मातेकडे काकड आरती व नित्यपूजेच्या वेळेस वसंत पंचमीनिमित्त सकाळी पांढरा पोशाख करण्यात येतो। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर म्हसळा।